बाबा काय सांगाल की घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 1500 रुपये देण्याची योजना आणायचं असं तुम्ही बोलला आणि त्याला कायद्याचा आधार असेल. पण असं आहे की महिलांना त्यांनी बिनपेगारी जे काम करतात घरी आणि नव्या पिढीचं संगोपन करतात त्याचे कुठेही नोंद घेतली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर या महिलांनी गृहिणींनी केलेल्या बिनपगारी कामाची नोंद घेऊन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला गेला पाहिजे असे खूप आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने कर्नाटकच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना 2000 रुपये द्यायचं प्रॉमिस दिलं होतं आणि ते दिले. तेलंगणा निवडणुकीमध्ये आम्ही 2000 रुपये महिला द्यायचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही ते दिलं. त्यामुळे आमचीच योजना आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारनं 1500 रुपये दिले तर काही हरकत नाही, स्वागत केलेलं आहे. पण आम्ही सत्तेत आलो तर आम्ही याला हक्क देऊन कायदा करून हक्कावर आधारित योजना करून त्याप्रमाणे दिल्लीमध्ये UPA सरकारनं हक्कावर आधारित कायदे केले. कामाचा अधिकाराचा मनरेगा कायदा असेल, शिक्षणाच्या अधिकाराचा RTI कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा असेल किंवा फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा कायदा हे सगळे कायदे केले आणि नागरिकांना अधिकार दिले. कायदे केले म्हणजे काय होतं की उद्या सरकार बदललं, निवडणूक झाला, दगडाखालचा हात निघाला की बंद करून टाकलं असं काही होणार नाही. त्यामुळं हा महिलांचा हक्क आहे. कुणीतरी धाकट्या बहिणीला भाऊबीज ओवाळणी टाकली, ही जी पुरुषप्रधान संस्कृती आहे की मुलीला वडिलांनी सांभाळायचं, मग नंतर लग्न झाल्यावर नवऱ्याने सांभाळायचं आणि मग आईला पोराने सांभाळायचं. त्या महिलेला काही स्वतःचं व्यक्तिमत्व आहे का नाही. त्यामुळे ही जी कल्पना काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये होती आणि कर्नाटकाच्या तेलंगणामध्ये राबवली, ही योजना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील राबवलं जाईल. हक्कावर आधारित कायदे करून म्हणून कुणी ते बदलू टाकणार नाही, पैशाला घेऊन थांबवणं, निवडणूक संपली केलं असं होणार नाही. म्हणून कुणीही याबद्दल तर आम्ही सर्वांना सांगितलं की 1500 रुपये देत असतील तर जरूर घेतले पाहिजे. कारण तो महिलांना त्या काम करतात अधिकार आहे. तर बरेचसे उच्चभ्रू माणसं याला रेवडी म्हणतात. आता प्रधानमंत्री जेव्हा अनेक वेळेला रेवडी म्हणतात, रेवडी नाही, पैसे जातात घरामध्ये, त्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते आणि हा पैसा फिरून त्यांना देतो पुन्हा आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. तर खूप अर्थशास्त्रीय अभ्यास आहे आणि काँग्रेस अशा प्रकारचा निर्णय घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.